पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। सुपरफास्ट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत दहिसर पूर्व येथील मुरबाड तलावाच्या शेजारी असणारे स्वामी समर्थ केंद्रामध्ये। आपण रामनवमीच्या सणानिमित्त आपण सेवेकऱ्यांची सेवा इथे पाहायला आलेलो आहेत आणि या संदर्भात आपण जाणून घेऊया इथल्या समस्त सेवेकरी यांच्याकडून। नमस्कार, आपलं नाव काय? माझं नाव महेश रमेश रेड्डीज। मला सांगा, आज जो हा सेवेकरांचा एवढा मोठा माहोल इथे जमा झालेला आहे आणि आपण जी सेवेकरांची सेवा करता या संदर्भात आपण आजच्या दिवशी ज्या ज्या काही इथे विधी झाल्या त्या संदर्भात थोडी माहिती सांगू शकता? आज रामनवमी उत्सव आहे, त्यासाठी इथे सकाळी 10:30 वाजल्यापासून प्रोग्रामची सुरुवात झालेली आहे। 10:30 वाजता नैवेद्य आरती झाली, त्याच्यानंतर रामरक्षा स्तोत्र वगैरे इतर मंत्रपठण वगैरे झाले। नंतर 11 वाजता सत्यनारायणाची महापूजा आणि नंतर हवन झालेलं आहे इथे। आणि त्याच्यानंतर 2 वाजता दुर्गा सप्तशती पाठ झाला आहे। आता 6:30 वाजता नैवेद्य आरती आणि आता थोड्या वेळाने इथे महाप्रसाद आयोजित केलेला आहे। ओके, म्हणजे पूर्ण दिवसाचं असं शेड्यूल आपलं होतं। आपण काय सांगाल, या मंदिरच्या इथे जे सेवेकरी आपल्या इथे जमतात, सेवा चांगल्या प्रकारे इथे चालते, त्या संदर्भात आपण काय सांगू शकतो? श्री स्वामी समर्थ समर्थांच्या केंद्रामध्ये जी सेवा चालते या सेवेसंदर्भात आपल्याला जाणून घ्यायचं आहे। इथे आपण जाणून घेऊया। सर, आपलं नाव काय? भरत अग्रवाल। भरत अग्रवाल सर इथे आहेत आणि यांच्याकडून आपण जाणून घेऊया सेवा कशा प्रकारे चालते आणि नेमकं सेवा, या सेवेचं महत्त्व आणि सेवेचं मूळ मुद्दा, या सर्व गोष्टी ते आपल्यासमोर विश्लेषित करत आहेत। हे जे आपलं स्थान आहे मुरबाडी सेवा केंद्र, इथं स्वामी महाराजांचं दिंडोरी प्रणीत आध्यात्मिक बालविकास व आध्यात्मिक सेवा केंद्र आहे आणि त्याच्या अंतर्गत आपण इथं सेवा घेत असतो। दर गुरुवारी इथं आरती होत असते रात्री 8 वाजता आणि 150, 200, 300 सेवेकरी पण उपस्थित असतात। परत वेगळे त्योहारमध्ये वेगळे कार्यक्रम घेतले जातात। परत आपलं मार्गामध्ये कसं एकाच 70% समाजसेवा आहे आणि 30% अध्यात्म आहे। तर म्हणून आपण आपलं मार्गाद्वारे, स्वामी समर्थ मार्गाद्वारे आपण जास्तीत जास्त सामाजिक कार्य करत असतो आणि या मार्गाचे पीठाधीश परमपूज्य अण्णासाहेब मोरे गुरु माऊली आहे आणि त्यांच्या मार्गाखाली आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आणि विश्वामध्ये भरपूर केंद्र झालेले आहे। महाराष्ट्र आणि भारतामधलंच म्हटलं तर 50,000च्या वरती आपले आध्यात्मिक सेवा केंद्र सुरू झालेले आहे। एवढंच नाही, इंडोनेशियामध्ये, चीनमध्ये, अमेरिकामध्ये, US मध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, प्रत्येक देशामध्ये आपले मार्गातले सेवा केंद्र आहे। आणि आपलं याच्यामध्ये कसं आहे का, बालसंस्कारला जास्त महत्त्व दिलं जाते। आपलं म्हणजे जर आजची पिढी जर सुसंस्कारित राहिली तर पुढची जे पिढी आहे ते म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही। आज आपण बघतोय का वृद्धाश्रमचे प्रमाण वाढले आहे, तर तसं न होता प्रत्येक घरामध्ये पुंडलिक घडवायचं असं माऊलींचा उद्देश आहे। माऊलींचा उद्देश आहे का गाव तिथे केंद्र आणि घर तिथे सेवेकरी, असा गुरुमाऊलींचा उद्देश आहे। आणि गुरुमाऊली हे आमचे प्रत्यक्ष परब्रह्म स्वामी समर्थ महाराज रूपी आम्हाला वरदान देणारे गुरु आहे। म्हणून आपला हा केंद्रामध्ये आपण दर गुरुवारी स्वामींची सेवा घेत असतो आणि हे सर्व सेवेकरी आज रामनवमीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहे। श्री स्वामी समर्थ। तर आपण आता जाणून घेतलं तर सेवेच्या संदर्भात सगळ्या गोष्टी जाणून घेतल्यात। तर मी सचिन सप्ते, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, दहिसर।